नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण या चॅनलवरती पदवीधर मतदारसंघामध्ये ऑनलाईन पद्धतीने नाव कसं नोंदवायचं याविषयी माहिती बघणार आहोत. तर ही इलेक्शन कमिशनची साईट आहे. गुगलमध्ये आपल्याला mahaelection.gov.in असं टाईप करायचं आहे. मग गुगलमध्ये ही साईट ओपन होईल. या साईडवरती इथं इलेक्ट्रोड लॉग इन असं दिलेलं आहे. त्यामध्ये पदवीधर मतदारसंघ यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं एक कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर या प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला आय कन्फर्म म्हणजे ह्या टर्म अँड कंडिशन तुम्हाला इथं ओके करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर तिथं टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला काय एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या इथं फॉर्म ओपन होईल, जो की आपण ज्याला फॉर्म 18 असं म्हणतो. तो फॉर्म 18 पूर्ण तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट विचारला जाईल, तुमचा जिल्हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहात तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जे विधानसभा मतदारसंघ येतो तो विधानसभा मतदारसंघ इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा इपिक नंबर जो तुमच्या वोटर आय वर असतो तो ID नंबर इथं टाकून इथं सेव्ह म्हणून म्हणायचं आहे. मग पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि जे मिनिमम डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत की तुमचं पदवी सर्टिफिकेट, एक कलर पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून तुमचं आधार कार्ड, आणि ते तुम्ही तिथं सबमिट केल्यानंतर हा फॉर्म मग इलेक्शन कमिशनकडे ऑनलाईन पद्धतीने त्याची स्क्रुटिनी होणार आहे. आणि ती स्क्रुटिनी पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव या पदवीधर मतदारसंघामध्ये नोंदवलं जाईल. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.